दरम्यान गॅसच्या मुद्द्यावरनं काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। गॅसचा तुटवडा अल्पकाळासाठी आहे असं स्पष्टीकरण यावेळेस योगेश कदमांनी दिलंय। केंद्र शासनाने कमर्शियल गॅसवर निर्बंध आणलेले आहेत आणि अनेक राज्यामध्ये परराष्ट्र धोरण किती चुकीचं आहे याचा फटका आता सामान्य माणसाला बसतोय। केंद्रीय मंत्री 1-2 महिन्यापूर्वी सांगतात आमच्याकडे 74% साठा आहे, परत 15 दिवसानं गोलपोस्ट बदलतात, म्हणतात आमच्याकडे 24% साठा त्या ठिकाणी, आणि आता ऑइल कंपन्यांना प्रोडक्शन वाढवायला सांगितले। परंतु ज्या ऑइल कंपन्यांच्याकडे या ठिकाणी कच्चा माल नाही आहे ते प्रोडक्शन कसे वाढवणार? आणि मला वाटते दिस इज अटर फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स। जो काही कमर्शियल युजेस आहे किंवा कमर्शियल बाटला जो आपण सप्लाय करतो तो बंद करण्याचा आदेश केंद्र शासनाने दिलेले आहेत आणि त्या आदेशाचं पालन करून आपण कमर्शियल वापराकरता असलेले जे काही आहे ते आपण बंद केले आहेत। सध्या घरगुती वापरासाठी जो बाटला आहे त्याचा सप्लायवरती कुठलाही परिणाम नाही, ते सध्या चालू आहे। कमर्शियल युजेसमध्ये कुठल्या यांचे सप्लाय बंद करायची याची जरा स्पष्टता आता आज दिवसभरापर्यंत आपल्याकडे येईल, परंतु जे काही आदेश आहेत ते हे देशभरासाठीचे आहेत, फक्त महाराष्ट्रापुरते नाही आहेत। त्यामुळे ह्याचं पालन तर आपल्याला करावं लागेल, परंतु मला वाटतं काही दिवसामध्ये हा प्रश्न देखील सुटेल